नमस्कार, मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहत आहात सकलम. कागल मुरगुड निवडणुकातून पुन्हा उपळा पाटील मुश्रीफ संघर्ष. तिजोरीचा मालक या वक्तव्यावरून राजकीय तापमान चांगलंच चढले आहे. कागल आणि मुरगुड नगर परिषदांच्या निवडणुकीने पुन्हा एकदा राज्यातील जुन्या राजकीय वैराला चक्रावून टाकला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील संघर्ष जो काही काळ शांत होता तो आता नव्या रूपात समोर येत आहे. मुरगुडमधील सभेत बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्याने राजकीय वातावरणात खळबळ उडवली. ते म्हणाले, राज्याच्या तिजोरीची चावी दुसऱ्याकडे असली तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे. या एका वाक्यातून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याचं स्पष्ट दिसतंय. परंतु या विधानातून एक मोठा प्रश्न चर्चेत आला. राज्याची तिजोरी मालकीचा विषय कधी झाली आणि कोणी दिली ही मालकी? लोकशाहीत राज्याची तिजोरी म्हणजे जनतेचा पैसा, मालक ही जनता आणि तिच्या पैशाचा कारभार करणारी व्यवस्था. तरी देखील मालक आम्ही असा संदेश देणाऱ्या वक्तव्यानं या निवडणुकीला वेगळाच रंग चढवला आहे. कागलमधील समीकरणांचा फेरा बदलत चाललाय. कागलमध्ये राजकारणाने अनपेक्षित कलाटणी घेतली आहे. जिथे पूर्वी कट्टर प्रतिस्पर्धी असलेले हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे एकत्र आले, या अप्रत्यक्ष जुळणीच्या पाठीमागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई असल्याच्या चर्चाही जोरात आहेत. या परिस्थितीत माजी खासदार संजय मंडलिक यांनी शिवसेनेचे उमेदवार उभे करत कागल निवडणूक बिनविरोध न होऊ देता मुश्रीफ घाटगे यांच्या समीकरणाला सरळ आव्हान दिलं आहे. मुरगुडमध्ये पाटील आक्रमक झालेले आहेत, मुश्रीफ मात्र शांत आहेत. मुरगुडच्या सभेत मंत्री पाटील यांनी केलेल्या तिजोरीवरील वक्तव्याने तापमान चढलेले आहे. हा टोमणा अजित पवार आणि हसन मुश्रीफ या दोघांवरही होता असे राजकीय विश्लेषकांचं मत आहे. दुसरीकडे हसन मुश्रीफ यांनी या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता शांतता राखली आहे. परंतु शांतता म्हणजे स्वीकार असा तर अर्थ होत नाही. राजकीय वर्तुळात वाद पुन्हा चिघळण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत. 2019चे जुने पडसाद पुन्हा दिसत आहेत. 2019 मध्ये महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून पाटील मुश्रीफ संघर्ष उघडपणे दिसत होता. एकमेकांवर टीका टिप्पणी ताशेरे आरोप संधी मिळेल तिथे प्रसंग पेटवण्याचा प्रयत्न दोन्हीही बाजूनी होत होता. महायुतीत दोघे एकाच सरकारमध्ये आल्यानंतर संघर्ष थंडावल्यासारखा वाटत होता. परंतु नगर परिषदांच्या निवडणुकीने हा सुप्त संघर्ष पुन्हा वर काढला आहे. लढत केवळ स्थानिक नाही. कागल आणि मुरगुडची लढत ही फक्त स्थानिक निवडणूक नाही, ही दोन गटातील राजकीय वर्चस्वाची चढाओढ आहे. मुश्रीफ घाटगे विरुद्ध भाजप शिवसेना आघाडी आणि पाटील मंडलिक अशी सरळ रेषा आखली गेलेली आहे. या सर्वांमध्ये जनतेचं महत्व, जनतेचा पैसा आणि मालकी हा मुद्दा निवडणुकीच्या केंद्रस्थानी यायला हवा होता. पण नेहमीप्रमाणे तो मुद्दा पुन्हा एकदा राजकीय वादाच्या सावलीत लपला आहे. कागल मुरगुडच्या या वादळात आता खऱ्या अर्थानं कोण वरचढ ठरेल? मुळात राज्याच्या तिजोरीचा मालक ही जनताच आहे. नेत्यांना कदाचित राजकारणाच्या गडबडीत याचा विसर पडला असेल. चावी मात्र जनतेच्या हातात आहे हे विसरू नये. पाहत राहा सकलम. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.